आपण 3 फेज इन्व्हर्टरचे कनेक्शन बघत आहोत। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेत की सिरीजमध्ये कशा पद्धतीने बॅटऱ्या लावल्यात। तर हा 3 फेज इन्व्हर्टरचं आपल्याला कनेक्शन कसं केलेलं आहे ते ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतोय। तर याच्यामध्ये ह्या 3 वायरी आपण लावलेल्या आहेत। इनपुट आलेला सप्लाय अशा पद्धतीने आपण जॉईन केलेले आहे। न्यूट्रल आर वाय बी अशा पद्धतीने याला सप्लाय आपण 3 फेजचा दिलेला आहे। त्याच्यानंतर इथं ह्या बॅटरीकडून आलेल्या वायरी आहेत, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, आणि इन्व्हर्टरकडून आपल्याला आउटलेट म्हणून इन्व्हर्टरकडून घेतलेला सप्लाय इथं आपण बघतोय की इथं सुद्धा आपण आर वाय बी अशा पद्धतीने लावलेले आहेत। आता हे सर्व वायरी इथं आपण जॉईन केलेल्या आहेत, परंतु ह्या सर्व वायरी कुठे व कशा गेल्यात ते आपण पाहूया। ह्या बॅटरीच्या वायरी आहेत, ह्या आपण पाहतोय ह्या व्हिडिओमध्ये। ह्या बॅटरीच्या वायरी अशा पद्धतीने ह्या बघा, ह्या बॅटरीच्या वायरी आपण जॉईन करणार आहोत। ह्या उरलेल्या बॅटरीचे टर्मिनल जे आहेत हे इथं निगेटिव्ह टर्मिनल आहे। तर इन्व्हर्टरला सप्लाय देताना इथं बॅटरीचे एक निगेटिव्ह टर्मिनल आपण जॉईन करणार आहोत। त्याच्यातला एक निगेटिव्ह टर्मिनल हा अशा पद्धतीने इन्व्हर्टरमधून निघालेला सप्लाय जो आहे किंवा आपण देतो इन्व्हर्टरला बॅटरीच्या माध्यमातून सप्लाय, तो इथं आता निगेटिव्ह टर्मिनल आम्ही जॉईन करणार आहोत। जॉईन करताना मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार। त्याच्यानंतर पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरीच्या ह्या बाजूला लाल लेअर कलर दिसतोय तुम्हाला, ह्या जागेवर ही एक इन्व्हर्टरकडून आलेला सप्लाय जो आहे किंवा बॅटरीकडून इन्व्हर्टरला देण्यात आलेला सप्लाय जो आहे ती वायर आपण इथं लावणार आहोत। अशा पद्धतीने ह्या बॅटरीच्या माध्यमातून आपल्याला स्टोरेज ऊर्जा भेटणार आहे। आणि ह्या बॅटरीचं ऑलरेडी मी कनेक्शन तुम्हाला दाखवलं होतं, सिरीज जोडणी अशा पद्धतीने केली होती। त्याच्याचबरोबर याच्यातून आपण पाहतोय इनलेट आणि आउटलेट ह्या सर्व वायर आपण अशा पद्धतीने तिथून घेतलेले आहेत। याच्यातल्या ह्या ज्या वायरी आहेत ह्या आउटलेट आहेत। तर ह्या आउटलेट वायर ह्या चेंज ओव्हरमध्ये आपण लावणार आहोत। इथं टर्मिनल आपण ओपन केलेले आहेत चेंज ओव्हरचे। तर इथं आपण आउटलेट वायर देणार आहोत। वरती आपण बघतोय त्याच्यामधून आउटलेट आणि जनरेटरचा सप्लाय आलेला आहे। तसंच आपण इथं आता आर वाय बी अशा पद्धतीने बसवणार आहोत, जे इन्व्हर्टरकडून आपल्याला 3 फेज सप्लाय भेटणार आहे। तर ह्या 4 वायरी इथं जॉईन करणार आहोत। पद्धतीने इन्व्हर्टरमधून आउटलेट आलेला सप्लाय आपण अशा पद्धतीने चेंज ओव्हरला बसवून घेतलेला आहे। इन्व्हर्टरमधून आउटपुट निघालेला सप्लाय आपण बघतोय चेंज ओव्हरमध्ये अशा पद्धतीने फिट केला जाते। नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाकेन की चेंज ओव्हरचे कॉमन टर्मिनल कोणते आहेत, आउटलेट इनलेट कशा पद्धतीने फिट केले जातात, याचा स्पेशल एक चेंज ओव्हरचा व्हिडिओ मी लवकरच टाकेन। पद्धतीने इन्व्हर्टरचे सर्व इनलेट आउटलेटचे कनेक्शन
पूर्ण झालेलं आहे. आता एंडिंगला आम्ही बॅटरीचा सप्लाय जॉईन करत आहोत. मग अशा पद्धतीने 3 फेज इन्व्हर्टरचं पूर्ण वायरिंग होत आहे. आणि अशा पद्धतीने इथं आपण अर्थिंग टर्मिनल लावलेलं आहे. आणि ही अर्थिंग वायर, ही बघा, ही अर्थिंग वायर अशा पद्धतीने आपण फिरवत इथं अशा पद्धतीने आणलेली आहे. आणि इथं अर्थिंग आपण पहिल्यापासूनच जमिनीमध्ये गाडून तयार असलेल्या अर्थिंगला ही अर्थिंग वायर टच केलेली आहे.